नमस्कार माऊली, नमस्कार. अगं बघता बघता दीपावली आली आणि आता आनंद देऊन जायची वेळ आली सुद्धा. खरंच एखाद्या माहेर वाशिणी सारखी ही दिवाळी आपल्या मनात कशी घर करून राहते. सुख, समृद्धी, समाधान याची रेलचेल म्हणजे ही दिवाळी. तुझ्या घरामध्ये सुद्धा माऊली तुझी मुलं बाळ नातवंड कशी अगदी उत्साहात आहेत. या दिवाळीच्या निमित्तानं आपण सगळे नातेवाईक एकत्र जमतो, घरातला एकोपा वाढतो, आपुलकीची भावना वाढीस लागते. हे जास्त महत्वाचं आहे माऊली. आणि तू तर अगं जशी घरामध्ये तुळस आपल्या घरामध्ये मायेचा बहर पसरवते तसा तुझा वावर. अरे हो, या तुळशीवरून आठवलं माऊली, तुळशी विवाह हा अत्यंत पवित्र आणि धार्मिक विधी आपल्या संस्कृतीमध्ये घडलेला आपल्याला माहिती आहेच. याची कथा मोठी रंजक आहे आणि तीच कथा आपण बघणार आहोत. कालनेमी नावाचा एक मोठा राजा होता. महाराज, युगंधरेचा विवाह उत्तम पार पडला नाही. सर्व निमंत्रित आपली स्तुती करत होते. होय, तिचे पिताश्री आणि आपला किती काळचा स्नेह, म्हणूनच त्यांनी आपणास निमंत्रित केले आणि आदरातिथ्यही अत्यंत सुंदर केले. आणि महाराज, उपस्थित सर्व अतिथी आपल्या कन्येच्या विवाहाबद्दल चर्चा करत होते. खरे तर माझ्या मनामध्ये तिच्या विवाहाविषयी चिंता भासू लागली. चिंता नसावी महाराणी, आपल्या कन्येच्या विवाहाविषयी मी अत्यंत जागरूक आहे. यासाठीच आपले सेनापती यांना मी आज्ञा केलेली आहे की सर्व सामर्थ्यवान राजकुमारांच्या समोर आपल्या कन्येच्या विवाहाविषयीचा प्रस्ताव सादर करावा. येत्या काळात आपल्या कन्येचा विवाह होणे अत्यंत आवश्यक आहे. कदापि नाही पिताश्री. माझ्या विवाहाचा निर्णय मी स्वतः घेतला आहे. बालपणीच कुणासह लग्न करणार हे मी आधीच ठरवले होते. त्यामुळे हा निर्णय तुम्ही घेऊ नये ही नम्र विनंती. अगं, पण माता पिता म्हणून आमचे काही कर्तव्य नाहीये का? आम्हाला पण आमच्या पुत्रीच्या विवाहाची चिंता नसेल काय? तसे नाही पिताश्री. माझ्या विवाहाची चिंता आपण करू नये. माझा विवाह केवळ श्री विष्णू यांच्याशीच होईल. आणि म्हणूनच तर मी तिन्ही त्रिकाळी त्यांच्याच भक्तीमध्ये तल्लीन असते. आणि हे आपणास ठाऊक आहे. परंतु पुत्री, तू भावनेच्या आहारी जात आहे. तुला हे समजले पाहिजे की आपण दैत्य कुळातले असून विष्णू प्राप्ती होणे कसे शक्य आहे. नारायण नारायण. मुनिवर, आपण प्रणाम. प्रणाम कालनेमी महाराज. प्रणाम महाराणी. अरेच्छा, ही आपली पुत्री वृंदा तर नव्हे ना? वा वा वा, हिचे बाल्यवय संपून ही कुमारी झाली पण कळलेच नाही. म्हणजे ही देखील विवाह योग्य झाली असावी, हो ना? आपण योग्यच म्हणत आहात मुनिवर. आता आमचा हाच संवाद सुरू होता, परंतु आपण येथे येणे कसे केले? मी ना ते आपले हे असे होते माझे. मला जायचे इतरत्र असते, चुकून मार्ग चुकतो आणि मी असा कुठेतरी प्रकट होतो. नारायण नारायण. चुकून इकडे प्रकटला हे आमचं भाग्यच नाही का मुनिवर? मुनिवर, तुम्ही इतर काही बोलण्याआधी माझ्या माता पितांना एक सल्ला द्यावा अशी माझी नम्र विनंती आहे. नारायण नारायण. सल्ला? आणि मी यांना काय सल्ला देऊ? हेच की माझ्या विवाहाबद्दल त्यांनी निर्णय घेऊ नये. माझा विवाह केवळ श्री विष्णू यांच्याशीच होईल हे अंतिम सत्य आहे. येते. आता कुठे निघालीस?
मला वनात जाऊन दशलक्ष जप संपन्न करायचा आहे. म्हणूनच मी आपली रजा घेते. प्रणाम मुनिवर. कल्याण मस्त. आपल्या मुलीची स्वप्ने हिमालया एवढी उत्तुंग आहेत. याचीच तर चिंता लागून राहिलेली आहे. भविष्यात काय होणार कोणास ठाऊक. कुणाच ज्ञात काय होईल. श्री विष्णू यांच्याशी विवाह होईल अथवा नाही, परंतु जे विधी लिखित आहे ते आपण तरी कुठे बदलू शकणार आहोत. म्हणजे याचा अर्थ काय मुनिवर? ह्याचा अर्थ सांगण्याचा अधिकार मला देखील नाही. नारायण नारायण. ओम ब्रह्मदेवाय नमः. 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 वृंदा, प्रणाम. तुझे भाव हेच सांगत आहेत की तुझ्या दृष्टीवर अद्याप विश्वास बसलेला नाही. तुझ्या अखंड व्रताचा आणि साधनेचा हा परिणाम आहे. मी तुझ्या साधनेवर प्रसन्न झालो आहे. माग, तुझी इच्छा असेल ते वरदान माग. प्रभू, माझी एकच इच्छा आहे. मनोमन मला असे वाटते आहे की माझा विवाह भगवान श्री विष्णू यांच्याशी व्हावा. तसे झाल्यास माझ्या जीवनाचे सार्थक होईल. माझे हे स्वप्न सत्यात कधी उतरेल? काय झाले प्रभू? तुम्ही असे शांत का झालात? पुत्री वृंदा, तुला कटू सत्याची जाणीव कशी करून द्यावी हाच माझ्या समक्ष पेच उभा राहिला आहे. तुझी ही मनीषा मला आधीच ज्ञात होती, परंतु ती पूर्ण होणे हे नियतीच्या मनात नाही. होय, कारण विधीचे विधान काही इतर सुचवू पाहते आहे. तुझा आणि श्री विष्णू यांचा विवाह शक्य नाही. प्रभू, असे कठोर विधान आपण करू नये. विधीचे विधान बदलण्याचे सामर्थ्य आपल्यात आहे. कृपया माझ्या इच्छेचा आपण विचार करावा. नाही पुत्री, ते इतके सहज सोपे नाही. परंतु तुझ्या इच्छापूर्तीचा एक मार्ग आहे. कोणता प्रभू? जालंधर, समुद्रपुत्र जालंधर, एक पराक्रमी दैत्य ज्याच्यात साक्षात शिवाचा अंश आहे. आणि मी स्वतः त्याचे नामकरण जालंधर असे केले आहे. त्या दैत्याशी तुला विवाह करावा लागेल. प्रभू, मला श्री विष्णूंशी विवाह करायचा असताना मी इतर कोणासह कसे? शांत हो पुत्री, माझे म्हणणे पूर्णतः ऐकून घे. तुझा जालंधरशी विवाह झाल्यावरच तुला श्री विष्णू प्राप्ती होणार आहे. आणि ही देखील एक तपश्चर्याच असेल. तुला श्री विष्णू प्राप्ती होईल ती पुढील जन्मी, परंतु या जन्मी तुला जालंधरशी विवाह करावा लागेल. आणि ही तुझ्या पातिव्रत्याची देखील परीक्षा असेल. कारण जोपर्यंत तुझी शक्ती त्याच्या पाठीशी असेल तोपर्यंत त्याचा युद्धात कोणीही संहार करू शकणार नाही. तो कदापिही पराभूत होणार नाही. प्रभू, जर ही आपली योजना असेल आणि जर हेच विधी लिखित असेल तर त्याचा स्वीकार करणे हे माझं कर्तव्य आहे. आणि मी असेच आचरण करेन जे आपण मला सांगाल.
धाव मृग धाव, स्वतःचा जीव वाचव धाव. आपण माझा वध कराल का? तर आपल्या शिकारीमध्ये मी व्यत्यय आणला म्हणून? करा, अवश्य करा. आपल्यासारख्या वीरांना स्वतःचे सामर्थ्य अशा दीनमुक्या जनावरांवर गाजवण्यात पुरुषार्थ मिरवता येतो. तुम्ही खरे पुरुष असाल, पराक्रमी असाल, तर स्वतःचा पराक्रम युद्धभूमीवर अजिंक्य राहून दाखवावा. सौंदर्य आणि शौर्य याचा मोहक संगम आहात आपण देवी. मी या क्षणी आपणास वचन देतो की आपण जर या जालंधराला वरणार असाल तर हा जालंधर युद्धभूमीवर तोच अभेद्य पराक्रम करून दाखवेल ज्याची आपणास अपेक्षा आहे. जालंधर, आपणच समुद्रपुत्र जालंधर, श्री ब्रह्मदेव यांची कृपा असलेले दैत्यराज जालंधर. होय देवी, पण काय झाले? आपण असे का विचारले? आपला वर म्हणून स्वीकार करायला मी तयार आहे. शुभमंगल सावधान. नारायण नारायण. पुत्री वृंदाच्या विवाहाने संपूर्ण सृष्टी एका नवीन अध्यायात सामोरी जाणार आहे हे मात्र निश्चित. उत्तम. परंतु मला असे का वाटते आहे की ह्याच तिच्या विवाहाने संपूर्ण त्रिलोकात त्राही त्राही होईल. नाही, पण जरीही तसे झाले नाहीच तर ते तसे घडवण्याचे संपूर्ण दायित्व मी आनंदाने स्वतःच्या मस्तकी घेतो. नारायण नारायण. प्रिय, मी खूप काही पुण्य केले असते ते मला तुझ्यासारखी प्रिय अशी पत्नी लाभली आहे. माझे प्राक्तन किती थोर आहे याची तुला कल्पनाही नाही. स्वामी, नशीबवान तर मी आहे. तुमच्या चरणात मला स्वर्ग लाभला आहे. नाही प्रिय, तुझे स्थान माझ्या चरणाशी नाही, माझ्या बाहुपाशात आहे. आता माझी फक्त एकच इच्छा आहे, तुझी ही साथ मला अशीच अनेक जन्म लाभत राहावी. तुझा जालंधरशी विवाह झाल्यावरच तुला श्री विष्णू प्राप्ती होणार आहे आणि ही देखील एक तपश्चर्याच असेल. तुला श्री विष्णू प्राप्ती होईल ती पुढील जन्मी. जालंधर वृंदा देवींचा, जालंधर वृंदा देवींचा, जालंधर वृंदा देवींचा, जालंधर वृंदा देवींचा,
दैत्यगुरु. शुक्राचार्य, प्रणाम दैत्यगुरु. उत्तम चालले आहे जालंधर. तू देखील विश्वासघातीच निघालास. पृथ्वीवरील इतर मनुष्य प्राण्यांप्रमाणे तू देखील ऐहिक सुखात गुंतलास आणि स्वतःचे मुख्य दायित्व विसरून गेलास. तुझा असुर धर्म काय, तुझे परम कर्तव्य काय याचे भान देखील राहिले नाही तुला. आणि त्याचीच आठवण करून देण्यासाठी मी स्वतः आलो आहे. क्षमा करा दैत्यगुरु, पण आपण कुठल्या दायित्वाबद्दल बोलत आहात? हे देखील विसरलास तू. आठव तो समुद्र मंथनाचा काळ, ज्यावेळी मोठ्या कपटाने त्या देवांनी सर्व रत्ने आपल्याकडे हिरावून घेतली होती आणि समुद्रातून उत्पन्न झालेले अमृत देखील प्राप्त केले होते. आणि त्या अमृताचा अंश घेतलेल्या दैत्य पितामह राहू यांचा शिरच्छेद केला होता. आठव सगळे. आणि समुद्रपुत्र असून देखील तू हे सर्व विसरलास. क्षमा असावी दैत्यगुरु, परंतु आता त्या क्षणापासून त्या जालंधराच्या जगण्याचे केवळ एकच ध्येय असेल. तिन्ही लोकांवर अधिराज्य गाजवण्याचे सामर्थ्य आहे या जालंधरामध्ये. हे समस्त दैत्यांनो, उठा आणि युद्धासाठी सज्ज व्हा. जालंधराच्या आक्रमणाच्या केवळ बातमीने देवलोक भयकंपित व्हायला हवे. मला देवांचे भय असण्याचे कारण नाही. माझ्या पाठीशी माझी प्रिय धर्मपत्नी वृंदा हिची पुण्याई आहे. आणि या दैत्य राजाच्या पराक्रमाच्या बळावर त्या कपटी देवांना या यक्षनगरीत आणून या जालंधराचा दास बनवीन. दैत्यांनो, रणवाद्य दुमदुमू द्या. काय मौज आहे पहा माऊली. एवढा पराक्रमी, एवढा शूर, साक्षात ब्रह्मदेवांचे आशीर्वाद लाभलेला असा हा जालंधर. पण त्याच्या शक्तीचा वापर केवळ देवतांवर विजय प्राप्त करण्यासाठीच झाला. सत्तेच्या लालसेपोटी आपल्या शक्तीचा वापर करणं एवढंच त्या दैत्याला ठाऊक. आपल्याकडे असं म्हटलं जातं की शक्तीपेक्षा तिचा वापर कशासाठी होतो हे जास्त महत्वाचं असतं. आणि हाच मुख्य फरक आहे देव आणि दानव यांच्यामधल्या विचारांचा आणि आचाराचा. आता या युद्धाचे पडसाद काय होणार, कोणाचा विजय होणार ते बघूया पुढील भागामध्ये. पण तोवर उतू नका, मातू नका, घेतला वसा टाकू नका.